कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट नारंगाव टॅली ॲडव्हान्स टॅलीच्या लेक्चरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण परचेस ऑर्डर कशा पद्धतीने असावी किंवा कशा पद्धतीने परचेस ऑर्डर केली जाते हे पाहणार आहोत. प्रथमतः आपण परचेस ऑर्डर म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. परचेस ऑर्डर म्हणजे एखाद्या व्यक्तीकडनं जर आपल्याला काही माल मागवायचा असेल तर आधी त्या व्यक्तीला आपण तशा प्रकारची सूचना देणे याला परचेस ऑर्डर असं म्हटलं जातं. हा अकाउंटिंगचा एक भाग म्हणून ओळखला जातो. याला ट्रान्झॅक्शन असं म्हटलं जात नाही. हा इव्हेंटमध्ये मोडणारा एक वाउचर प्रकार आहे. त्यासाठी आता आपण टॅली ओपन करूया. टॅलीला डबल क्लिक केलं. इव्हेंटमध्ये मोडणारा म्हणजे ह्याच्यामुळे टॅलीच्या बॅलन्स शीटवरती कोणताही परिणाम होत नाही, म्हणून आपण याला इव्हेंटमध्ये मोडणारा ट्रान्झॅक्शनचा प्रकार असं म्हणूया आपण. तर आता आपण जाऊया वर्क इन एज्युकेशन मोड. एंटर बटन प्रेस केलं आहे. पासवर्ड मी टाकला आहे 123. त्यानंतर युजर नेम, पासवर्ड 111. टॅलीमध्ये हायस्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट माझ्याकडे एक कंपनी ओपन झालेली आहे, ज्या कंपनीमध्ये आजपर्यंत मी एकही एंट्री केलेली नाही आहे. या 1/4/2020 ते 31/3/2020 या आर्थिक वर्षासाठी मी अकाउंटच्या एंट्रीज करणार आहे. आज आपण ॲडव्हान्स टॅलीमध्ये पहिली एंट्री शिकतोय, ती म्हणजे परचेस ऑर्डर. एखादा माल आपल्याकडे मागवायचा असेल तर त्या व्यक्तीकडं आपल्याला ऑर्डर द्यावी लागते. तर अशी ऑर्डर कशा प्रकारे द्यायची ते आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपण पाहूया पहिल्यांदा तर आपण कुणाला ऑर्डर देणार आहेत त्यांचे लेजर्स आपण क्रिएट केलेले आहेत का. अकाउंट इन्फो, लेजर्स आणि मल्टिपल डिस्प्ले. एंटर. तर आपण देणार आहोत आर्यन ट्रेडिंग कंपनीला ऑर्डर. सन्ड्री क्रेडिटर्स त्यांच्या नावाचं आपण लेजर केलेलं आहे. परचेस गुड्स ॲट 12% कुठे आहे का. परचेस गुड्स ॲट 12% हे एक लेजर आपण बनवलं होतं. अच्छा, परचेस गुड्स आपण बनवलेलं दिसत नाही आहे. ठीक आहे, परचेस गुड्स ॲट 6% वाला आहे इथं आपल्याकडं, किंवा सेल्स गुड्स इम्पोर्ट. ठीक आहे, आपण बनवून घेऊया. त्यासाठी आता आपण एस्केप की काल आपण लेजर्स बनवायला शिकलो होतो. तर आपण इथं अकाउंट इन्फोला जाऊन लेजर्स आणि क्रिएट ज्यांच्याकडनं विकत घ्यायचं आहे अशांसाठी आपण एक लेजर बनवूया. त्यांचा अंडर ग्रुप असणार आहे सन्ड्री क्रेडिटर्स. ज्यांच्याकडनं आपल्याला माल विकत घ्यायचा आहे अशा लोकांना आपण सन्ड्री क्रेडिटर्स म्हणूया. यांचं बिल बाय बिलला यस करूया. 30 दिवसांचे आपण त्यांनी क्रेडिट पिरियड देतात अशा पद्धतीत आपण ठेवूया. त्यांचा ॲड्रेस आणि एंटर करत त्यांचा GST नंबर टाकला मी इथे. एंटर करत मी आर्यन ट्रेडिंगकडनं माल विकत घेतोय. मग कोणत्या अकाउंटमध्ये घेणार आहे मी. परचेस गुड्स ॲट 12%. अंडर ग्रुप परचेस अकाउंट असणार आहे. GST ॲप्लिकेबल होणार आहे म्हणून तर GSTला यस केलं आहे. त्यानंतर इथनं घेतलं आपण परचेस टॅक्सेबल 12%. एंटर गुड्स एंटर. तर परचेस गुड्स ह्याच्यावरती आपल्याला लागणार आहे SGST ॲट 6%. एंटर. अंडर ग्रुप असणार ड्युटीज अँड टॅक्सेस. टाईप GST. एस फॉर स्टेट टॅक्स 6%. त्याबरोबर CGST ॲट 6%. एंटर ड्युटीज अँड टॅक्सेस GST सेंट्रल टॅक्स 6%. एंटर. एस्केप कीने पाठीमागे येतोय. आता कोणत्या वस्तू आपण विकत घेणार त्यासाठी आपण इन्व्हेंटरीचे स्टॉक आयटम काही क्रिएट केले का ते पाहून घेऊया. तर आपण काही स्टॉक आयटम क्रिएट केलेले आहेत. नोकिया आहे, ओप्पो आहे, सॅमसंग आहे. ते कसे क्रिएट करायचे याआधी आपण पाहिलं होतं. आज आपण ऑर्डर देण्यासाठी जातोय. पण मला इथं ऑर्डर व्हाउचर हा टॉपिक दिसत नाही आहे. मग हा टॉपिक कसा आणायचा. मग हा का दिसत नाही आहे. तर टॅलीच्या सॉफ्टवेअर डेव्हलपरच्या मते प्रत्येक बिझनेसमॅन हा ऑर्डर करून मगच माल विकत घेईन असं नसतं. काही लोक डायरेक्ट जातात आणि मालाची परचेस करतात, गुड्स परचेस करतात. अशा लोकांनी डायरेक्ट एंट्री परचेसची केली तरी चालते. पण आपण ज्यावेळेस ॲडव्हान्स टॅली शिकतोय त्यावेळेस टॅलीचे सगळे फीचर्स आपण शिकलो पाहिजे. माल कसा विकत घेतला जातो याची पूर्ण माहिती आपल्याला असली पाहिजे. खरं तर आधी मालाची ऑर्डर दिली जाते. त्यानंतर आपल्याकडे जर तो माल पोच झाला तर त्याची आलेल्याची नोंद केली जाते. त्यातला काही माल खराब असेल तर तो परत पाठवला जातो आणि उरलेला माल आपण परचेस करत असतो. मात्र काही लोक
लोकल पद्धतीने जर अकाउंटिंग ठेवत असतील तर डायरेक्ट परचेसची एंट्रीसुद्धा करू शकतात. ॲडव्हान्स पद्धतीने जर आपल्याला काही एंट्रीज ठेवायच्या असतील तर आपल्याला परचेस ऑर्डरची एंट्री करणं गरजेची आहे. तर परचेस ऑर्डर आपल्याला इथं ऑप्शन दिसत नाही. हा ऑप्शन आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर हा ऑप्शन आणण्यासाठी आपल्याला टॅलीचे फीचर्स ऑन करावं लागतील. त्यासाठी आपण जाऊया F11 ह्या टॉपिकला. F11ला मी क्लिक केलं आहे. मग हे फीचर्स कोणते आहेत, तर हे फीचर्स आहेत इन्व्हेंटरीचे फीचर्स, अकाउंटिंगचे फीचर्स. एंटर केलं मी. अकाउंटिंग फीचर्सला आल्यानंतर मला इथं पाहायला भेटेल की परचेस ऑर्डर प्रोसेसिंग नाही आहे, सॉरी, मला इन्व्हेंटरीच्या फीचर्समध्ये शोधावं लागेल. माझ्याकडनं मिस्टेक झाली तुम्हाला सांगताना. F11 आणि F2 हे बटनने आपण इन्व्हेंटरीच्या फीचर्सला जातोय आणि इन्व्हेंटरीच्या फीचर्समध्ये आपल्याला पाहायला भेटतंय परचेस ऑर्डर प्रोसेसिंग. तर ह्या परचेस ऑर्डर प्रोसेसिंगला आपण यस करूया. परचेस ऑर्डर प्रोसेसिंगला यस केल्यानंतर आपण ही स्क्रीन करूया ॲक्सेप्ट. पाहून घ्या मी कशा पद्धतीने गेलो. एस्केप की पाठीमागे आलोय. इथं ऑर्डर व्हाउचर नावाचा टॉपिक आलेला आहे, पण हा आधी नव्हता. त्यावेळी तो कसा आणला, आपण F11ला क्लिक केलं, इन्व्हेंटरी ऑफ फीचर्सला गेलो, त्यानंतर परचेस ऑर्डर प्रोसेसिंगला आपण पुन्हा एकदा नो करून पाहतोय मी. ॲक्सेप्ट केलं तर इथं पाहून घ्या तुमच्या एस्केप कीने पाठीमागे आलो. इथला ऑर्डर प्रोसेसिंग व्हाउचर निघून गेलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया फीचर्स, इन्व्हेंटरी फीचर्स, परचेस ऑर्डर प्रोसेसिंग. यस टॉपिक केला मी इथे आणि ही स्क्रीन ॲक्सेप्ट केली. एस्केप की. इथं ऑर्डर व्हाउचर टॉपिक आलेला आहे. तर आता आपल्याला मालाची ऑर्डर द्यायची आहे आर्यन ट्रेडिंग कंपनीला, आर्यन ट्रेडिंगला. तर ऑर्डर व्हाउचरला मी आलो. इथं मला दिसतंय की मी परचेस ऑर्डर करतोय. ऑर्डर नंबर 1 आहे, 1 एप्रिलला करतोय. ऑर्डर नंबर 1 आहे. तर इथं मी पार्टी नेम, कोणत्या पार्टीला ऑर्डर करणार आहे, तर आर्यन ट्रेडिंग या पार्टीला आपण ऑर्डर करणार आहोत. आर्यन ट्रेडिंग हा टॉपिक मी इथं घेतला आहे. मग सप्लायरच्या डिटेल्स आपल्याला विचारल्या गेल्यात. सप्लायर डिटेलचा ॲड्रेस आला, त्यांची कंट्री, त्यांचं स्टेट, त्यांचा GST नंबर, किती दिवसांसाठी आपल्याला उधार देणार आहेत किंवा किती दिवसाचा क्रेडिट आपल्याला देणार आहेत, कशा प्रकारे आपल्याला तो माल पाठवणार आणि कोणाच्या रेफरन्सने पाठवणार आहेत, कुठे पाठवणार आहेत, ह्या सर्व डिटेल्स आपण भरू शकतो. पहा, ऑदर रेफरन्स समजा काय असेल तर बाय ज्या व्यक्तीचा असेल त्या व्यक्तीचं, टर्म्स ऑफ डिलेवरी, बाय ट्रान्सपोर्ट किंवा बाय हँड, त्यानंतर डिस्पॅच राऊट कशा प्रकारे पाठवणार आहेत, तर बाय हँड, डेस्टिनेशन कुठे पाठवणार आहेत, पुणे. एंटर. ऑर्डर नंबर मी म्हणतो याला परचेस ऑर्डर 001, PO 001. तुम्हाला हवं ते नाव तुम्ही देऊ शकता, हवं त्या नंबर तुम्ही देऊ शकता. एंटर. कोणत्या अकाउंटमध्ये हा माल आपण परचेस करणार आहे, तर आपण हा माल परचेस करणार आहे परचेस गुड्स ॲट 12%. कारण आपण जो माल विकत घेणार आहे ह्याच्यावरती आपल्याला टॅक्स लागणार आहे 12%. म्हणून आपण काय घेतलं इथं परचेस गुड्स ॲट 12%. मग कोणता स्टॉक आपल्याला मागवायचा आहे, तर मी म्हटलं मला नोकियाचे 1100चे फोन मागवायचे. मी त्या फोनला एंटर केल्याबरोबर एक विंडो ओपन झाली. ह्या विंडोमध्ये ॲटम अलोकेशन घ्यायचं आहे आपल्याला. मग कोणत्या गोडाऊनला माल येणार आहे, तर एनी गोडाऊनला येणार आहे. पहिलं तर क्वांटिटी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घ्यायच्यात. पहिलं आलं गोडाऊन. डेट आपण एंटर केलं, ड्यू ऑन डेट एंटर केल्यानंतर इथं विचारलं गोडाऊन, कोणत्या गोडाऊनला तुम्हाला माल मागवायचा आहे, तर हा घेऊया आपण इथनं मेन लोकेशन. त्यानंतर किती क्वांटिटी मागवायची आहे, 10 क्वांटिटी. काय रेटला मागवायची आहे, तर 1000 रुपयाप्रमाणे रेटला मागवायची आहे. एंटर. एकूण माल झाला आपला 10,000 रुपयाचा. एंटर बटन दाबलं. पुन्हा एकदा ही 1 तारखेला आपण ही एक ऑर्डर दिली, पण याचमध्ये जर तुम्हाला दुसरी ऑर्डर द्यायची असेल तर दुसरी तारीख घेऊन दुसरं गोडाऊन घेऊन आपण सिलेक्ट करू शकतो. पण आता आपल्याला फक्त एकच ऑर्डर द्यायची. आपण डायरेक्ट एंटर बटन प्रेस करूया. ड्यू ऑनला इथं काहीही टाईप करत नाही, मी फक्त एंटर बटन प्रेस करतोय. पहा, नोकियाची आलं फोन. दुसरा आपण फोन घेऊया. आपला आणखी एक फोनची ऑर्डर द्यायची आहे सॅमसंग. 1 तारखेला मेन लोकेशन गोडाऊन मी इथं घेतलं आहे. क्वांटिटी असणार आहे 10 आणि मी विकत मागतो त्यांच्याकडनं 9000 रुपयाला एक फोन. याप्रमाणे अशा प्रकारे मी आर्यन ट्रेडिंग कंपनीला एक ऑर्डर देण्याचा प्रयत्न करतोय. आर्यन ट्रेडिंग कंपनी परचेस गुड्स ॲट 12%. नोकियाचे 10 फोन मागवलेत, सॅमसंगचे 10 फोन मागवलेत. या दोघांची बेरीज इथं टोटल झाली 1 लाख. त्याच्यानंतर मी एक एक्स्ट्रा एंटर दिला. आणि जर का गरज वाटल्यास किंवा तुमच्या माहितीसाठी जर आपल्याला इथं GSTचं डिटेल्स टाकायच्या असतील तर त्या टाकू शकता. अदरवाईज नाही टाकल्या, डायरेक्ट एंटर बटन करून पास केलं तरी हरकत नाही. आणि जर तुम्हाला तुमच्या माहितीसाठी म्हणून डिटेल्स टाकायचे असतील तर इथं घेऊया आपण SGST 6% आणि CGST 6%. ऑर्डर व्हाउचरमध्ये हे घेणं कंपल्सरी नाही.
घेतलं तरी चालेल, नाही घेतलं तरी चालेल, कारण ऑर्डर व्हाउचरचा इफेक्ट तसं तर आपल्या बॅलन्स शीट किंवा प्रॉफिट लॉसवरती होत नसतो. एंटर 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 नॅरेशन बीइंग ऑर्डर ऑफ परचेस गुड्स. अशा प्रकारे मी नॅरेशन दिलं आहे. नॅरेशन मित्रांनो आठवणीने द्यायचं, कारण नॅरेशन पुढे जाऊन फार 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 उपयोगी पडत असतं. हे ऑर्डर जी आपण दिली आता ती एंटर केली मी, तर आपल्या टॅलीमध्ये ती पास झालेली आहे. ही पास झालेली व्हाउचर किंवा पास झालेली ऑर्डर मला परत पाहिजे असेल तर कीबोर्डवरचं पेज अप नावाचं बटन जर का तुम्ही प्रेस करताय तर तुम्हाला ती एंट्री परत पाहता येईल. आता तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरला तर एंट्री केली, पण आर्यन ट्रेडिंग कंपनीला कसं कळणार की तुम्ही ही ऑर्डर तुमच्या कॉम्प्युटरला एंट्री केली आहे? तर याची आपण एक प्रिंट घेऊन आर्यन ट्रेडिंग कंपनीपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, किंवा त्यांना आपण मेल करणं गरजेचं आहे, किंवा आपण त्यांना फॅक्स केला पाहिजे. असे अनेक पर्याय आपल्यापुढे उपलब्ध आहेत. तर ही ऑर्डर व्हाउचर आपण आपल्या कॉम्प्युटरला नोंद केली. मग आता ह्याची प्रिंट घेऊन आपल्याला आर्यन ट्रेडिंग कंपनीपर्यंत पोहोचवायची. तर ती प्रिंट कशा पद्धतीने घेतली जाते ते पाहून घ्या. प्रिंट बटनवरती आपण इथे येऊन क्लिक करूया. प्रिंट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा प्रिंटर दिसेल. कोणत्या प्रिंटरमधनं प्रिंट निघणार आहे, किती प्रिंट निघणार आहेत, एक कोणत्या भाषेमध्ये निघणार आहेत, इंग्लिश. प्रिंट फॉर्मॅट नेट मोडला आहे. रेंज प्रिंट ऑल, पेपर टाईप A4, पेपर साईज, हे सगळ्या गोष्टी आपल्या इथे दिलेल्या आहेत. मग ही प्रिंट घेण्याआधी प्रिंट प्रिव्ह्यू पाहायचा का, तर इथं ऑप्शन आहे विथ प्रिंट प्रिव्ह्यू. कधी कधी जर इथं ओपन नसेल तर आपण इथनं क्लिक करून, आता इथं प्रिव्ह्यूचं ऑप्शन दिसत नाही आहे तर आपण इथं विथ प्रिंट प्रिव्ह्यूला क्लिक करूया. विदाऊट कंपनी फोन नंबर, विदाऊट कंपनी वेबसाईट, अशा पद्धतीची ही प्रिंट आपल्याला दिसणार आहे. मी यस बटनला क्लिक करतो आणि इथनं झूम करतो. तर आपलं पहा परचेस ऑर्डर हायस्पीड कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटने ही ऑर्डर दिलेली आहे. हायस्पीड कॉम्प्युटरचा GST नंबर, स्टेट कोड, ॲड्रेस, सर्व गोष्टी आलेल्या आहेत. आणि ही ऑर्डर दिलेली आहे आपण आर्यन ट्रेडिंग कंपनीला. त्यांचा ॲड्रेस, त्यांचा स्टेट कोड, त्यांचा GST कोड, या सर्व गोष्टी झालेल्या आहेत. व्हाउचर टाईप नंबर 1 आलेला आहे. कोणत्या तारखेला ऑर्डर दिलेली आहे, किती दिवसात आपल्याला पेमेंट करायचं आहे. सप्लायर ऑर्डर इनवॉइस नंबर दिलेला आहे. कशा प्रकारे एंट्री होणार आहे, तर बाय हँड डिस्पॅच होणार आहे. या सर्व गोष्टी आपण दिलेल्या आहेत. मग कोणता माल आपण मागवलेला आहे, तर आपण नोकिया आणि सॅमसंग हे 2 माल मागवलेले आहेत. त्यांच्यावरती किती टक्के टॅक्स लागू शकतो, तर हा पद्धतीचा टॅक्स, आणि एकूण बिल किती होऊ शकतं, 1,12,000 रुपयाचं बिल होऊ शकतं. ते इथं आलेलं आहे अक्षरी. याची आपण प्रिंटआउट घेऊन याच्यावरती जर का स्टॅम्प केला तर आपण ती गोष्ट पुढं पाठवू शकतो. एस्केप कीने मी पुन्हा पाठीमागे येतोय. आपण आत्ता जस्ट सगळ्या ऑर्डर व्हाउचर कशा पद्धतीने असावी हे पाहायचं आहे आपल्याला. एस्केप कीने मी पूर्ण पाठीमागे आलोय. आता आपण ह्या ऑर्डर व्हाउचर आज तर प्रिंट काढली, आर्यनला दिली, पण जर अचानक आपल्यासमोर आपल्या कंपनीचा मालक आला, किंवा आपणच जर का विसरलो की आपल्याकडे नोकियाचे फोन दुकानामध्ये शिल्लक नाही आहेत, आणि आपण परत जर का ते ऑर्डर केली, तर कदाचित आपल्याकडं ते जास्त येण्याची शक्यता नाकारता येत नाही. मग ते परत पुन्हा विकण्यासाठी आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. मग आपण काय केलं पाहिजे, तर नवीन ऑर्डर देताना, किंवा जर दुकानातला माल संपला असेल तर आपण ह्या गोष्टींची काही ऑर्डर दिलेली आहे का, की आपल्याकडे तो माल भविष्यात येणार आहे का, ह्या गोष्टींचा प्रथमतः पाहणं गरजेचं आहे. मग ह्या गोष्टी कशा पाहायच्या, की आत्तापर्यंत आपण कोणत्या ऑर्डर दिल्यात आणि कोणत्या ऑर्डरचा माल आपल्याला आलेला आहे हे पाहण्यासाठी आपण जायचं आहे डिस्प्लेला गेल्यानंतर इन्व्हेंटरी बुक म्हणून इथे एक ऑप्शन आहे. इन्व्हेंटरी बुकला आपण गेल्यानंतर एंटर करा. त्यानंतर इथे एक ऑप्शन आहे परचेस ऑर्डर बुक. मी परचेस ऑर्डर बुकला एंटर करतोय. परचेस ऑर्डर बुकला एंटर केल्यानंतर एप्रिल महिन्यामध्ये मी एक ऑर्डर दिलेली मला इथे दिसते, मी त्याला एंटर करतोय. एंटर केल्यानंतर मला इथं आर्यन ट्रेडिंग कंपनी दिलेली ऑर्डर दिसते, मी पुन्हा एकदा एंटर करतोय. आणि अशा प्रकारे मला इथं परचेस ऑर्डर जी काही आपण दिली होती ती पुन्हा एकदा ओपन करून पाहता आलेली आहे. आता ही जी ऑर्डर आपण दिलेली आहे ही आपण आणखी ह्याच्यामध्ये आपण प्री क्लोजिंग करणं, स्टॉक क्वेरी करणं, ह्या गोष्टी करू शकतो. हे आपण पुढे जाऊन पाहणार आहे. आज आपण एखाद्या व्यक्तीला परचेस ऑर्डर कशी द्यायची हे पाहिलेलं आहे. एस्केपनी पाठीमागे आलो. आता आर्यन ट्रेडिंग कंपनीकडे प्रिंट पाठवली होती, पण अचानक आर्यन कंपनी बोलते की तुमची आमच्याकडे ऑर्डर पोहोचलेली नाही. या व्यक्तीला पुन्हा एकदा आपल्याला ती प्रिंट पाहिजे, तर ती कशा पद्धतीने आपल्याला काढता येईल प्रिंट, तर त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा जावं लागेल डिस्प्ले, त्यानंतर जावं लागेल इन्व्हेंटरी बुक, त्यानंतर जावं लागेल परचेस ऑर्डर बुक, त्यानंतर एंटर आणि नंतर पुन्हा एकदा प्रिंट, नंतर पुन्हा यस, आणि आपल्यासमोर ही प्रिंट ओपन होईल. ह्याची पुन्हा प्रिंट काढून आपण आर्यन ट्रेडिंग कंपनीला देऊ शकतो. आता ही
एस्केप की मी पाठीमागे आलो. आज आपण पाहिलं की कशा पद्धतीने परचेस ऑर्डर आपण प्रोसेस करणार आहोत. आता आर्यन ट्रेडिंग कंपनीला जर का आपण ही परचेस ऑर्डर पोहोचवली आहे तर आपण उद्या पाहणार आहोत त्या व्यक्तीकडनं आपल्याला जर का मागवलेला माल आलाच तर त्या आलेल्या मालाची नोंद आपण कशा पद्धतीने टॅलीमध्ये करतो हे आपण उद्या पाहणार आहोत. आजच्यासाठी एवढंच. तर आजच्यासाठी तुम्हाला माझा प्रश्न असणार आहे की आपण ऑर्डर व्हाउचर हा जो टॉपिक दिसतोय ऑर्डर व्हाउचर हा व्हाउचरचा टॉपिक इथं आणण्यासाठी कोणती शॉर्टकट की वापरली होती. ऑर्डर व्हाउचर इथं आणण्यासाठी आपण कोणती शॉर्टकट की वापरली होती हा माझा तुमच्यासाठी आजचा प्रश्न आहे. कमेंट बॉक्समध्ये आपली उत्तरं कळवायची आहेत आणि यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे. धन्यवाद.